शेकडो वर्षापूर्वी असं नेमकं काय घडलं होतं? एक नदी ती आपली मर्यादा ओलांडत नाही की आजही ती नदी त्या पायरीच्या पुढे जात नाही? या जंगलात लपलेलं आहे ते रहस्य आणि अद्भुत कथा जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जय श्रीराम मंडळी, आज आपण एक्सप्लोर करणार आहोत आजऱ्याजवळ एक गूढ ऐतिहासिक आणि अत्यंत पवित्र रामतीर्थ मंदिर. कोल्हापूरपासून 80 किलोमीटर आणि गडिंग्लजपासून 20 किलोमीटर अंतर आहे. सुरुवातीला आजऱ्यामध्ये माझ्या मित्राला घ्यायला आलो. आता आपण निघालोय रामतीर्थाच्या दिशेने. असं सांगितलं जातं की वनवासात असताना प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण काही काळ या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यावेळी हिरण्यकेशी नदीला भयंकर महापूर आला होता. संपूर्ण जंगल पाण्याखाली जात होतं आणि अनेक जीव संकटात सापडले होते. तेव्हा जंगलातील समस्त प्राण्यांनी प्रभू श्रीरामकडे मदतीसाठी विनंती केली आणि त्यावेळी स्वतः श्रीरामाने नदी किनारी एका भला मोठा धोंडा टाकून हिरण्यकेशी नदीला मर्यादा घातली. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजही कितीही मोठा महापूर आला तरी ही नदी रामतीर्थ मंदिराच्या पायरीच्या मर्यादा ओलांडत नाही. या मंदिराची आख्यायिका खूप अद्भुत आहे. कालांतराने नाशिकमधील एका भक्ताला प्रभू श्रीरामाने स्वप्नात दृष्टांत दिला आणि त्या आज्ञेनुसार इथे ते मंदिर बांधण्यात आलं. मंदिराच्या सभामंडपात एक विशाल पाषाणातील हनुमान मूर्ती पाहायला मिळते. एका हातात उचललेला गदा आणि दुसऱ्या हातात दैतांचे केस अशी ती अत्यंत शक्तिशाली मूर्ती आहे. इथे संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, गोंदवलेकर महाराज, सिद्धारूढ महाराज आणि अनेक संतांची फोटो पाहायला मिळतात. पुढे गर्भगृहात 4 सुंदर नक्षीदार लाकडी स्तंभ आहेत. मध्ये प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची दिव्य प्रतिमा आहेत. पण मंडळी, रामतीर्थाची कथा इथे संपत नाही, कारण या पवित्र ठिकाणाजवळ हिरण्यकेशी नदीच्या काठावर आहे श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे दिव्य कुर्म पादुका. आणि पुढच्या भागात आपण जाणार आहोत त्या गूढ दत्त मंदिराजवळ, जिथे आज हे भक्तांच्या स्वामींची अनुभूती येते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर असे व्हिडिओ बघायचे असेल आमच्या पेजला फॉलो करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ.